नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की पत्रकार प्रकाश आणि SP देशमुखांच्या तत्परतेमुळे आदित्यची पोलीस कोठडीतून कायदेशीर सुटका झाली. SP देशमुखांनी सरपंचाच्या हवेलीवर छापा टाकून त्याचा 500 कोटींचा बेकायदेशीर सौदा उधळला. पण पिसाळलेल्या सरपंचाने ऐनवेळी आदित्यवर गोळी झाडली. गोळीबाराच्या त्या भयावह क्षणी पुढे काय घडते आणि या रहस्याचा शेवट कसा होतो, चला जाणून घेऊया अबोलीचे गूढ भाग 5 अंतिम भाग मध्ये. गोळीचा भीषण आवाज हवेलीच्या विशाल हॉलमध्ये गुंजला. ऐनवेळी आदित्यने वैदेहीला बाजूला ढकलून सुरक्षित केले. पण सरपंचाने मारलेली ती गोळी थेट आदित्यच्या डाव्या खांद्याला भेदून पार झाली. आदित्य! वैदेही मोठ्याने किंचाळली. आदित्य वेदनेने विभळत जमिनीवर कोसळला. त्याच्या खांद्यातून रक्ताची धार वाहू लागली. सरपंच पुन्हा एकदा बंदूक आदित्यवर रोखणार तितक्यात SP अभय देशमुखांनी क्षणाचाही विलंब न करता सरपंचाच्या पायावर अचूक गोळी झाडली. आई! असा आक्रोश करत सरपंच हातातली बंदूक सोडून जमिनीवर आदळला. पोलिसांच्या तुकडीने तत्काळ पुढे होऊन सरपंचाला आणि त्याच्या उरलेल्या गुंडांना पेड्या ठोकल्या. आदित्य, डोळे उघडे ठेव आदित्य, तुला काहीही होणार नाही. वैदेही रडत रडत आदित्यचे डोके आपल्या मांडीवर धरून होती. तिने आपल्या साडीचा पदर फाडून आदित्यच्या खांद्यावरील जखमेवर घट्ट बांधला, जेणेकरून रक्तस्राव थांबेल. वैदेही, ती डायरी आणि वनस्पती. अत्यंत क्षीण आवाजात आदित्यने टेबलाकडे इशारा केला. काहीही होणार नाही त्याला, तू आधी शांत राहा. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जिल्हा रुग्णवाहिका आधीच हवेलीबाहेर सज्ज होती. डॉक्टरांच्या टीमने आदित्यला तातडीने स्ट्रेचरवर टाकले आणि तालुक्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैदेही, तात्या, रामू काका आणि पत्रकार प्रकाश दिवसभर रुग्णालयाच्या ICU बाहेर चिंतेत उभे होते. संपूर्ण अबोलीवाडी गाव आज आदित्यच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. ज्या मुलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून गावाचे आणि देशसेवेचे संशोधन वाचवले होते, तो त्यांच्यासाठी नायक बनला होता. 2 तासांच्या शल्यचिकित्सेनंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी चेहऱ्यावर सकारात्मक हास्य आणले. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आदित्य आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे, डॉक्टरांनी सांगितले. वैदेहीने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला आणि तिचे हात आपोआप जोडले गेले. एका आठवड्यानंतर आदित्यला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्याला विश्रांतीची गरज होती, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि तेज होते. दरम्यान SP अभय देशमुख यांनी सरपंचाच्या सर्व काळ्या कारभाराची, 25 वर्षांपूर्वीच्या डॉक्टर शशांक यांच्या हत्येची आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाळीमुळे उखडून टाकली होती. सरपंचाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 3 महिन्यांनंतर सह्याद्रीच्या कुशीतील अबोलीवाडी गावाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला होता. ज्या संशोधन केंद्रात 25 वर्षांपासून अंधार आणि शांतता पसरली होती, ते केंद्र आज रंगीबेरंगी दिव्यांनी आणि ताज्या फुलांनी सजले होते. केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक नवीन भव्य पाटी लावण्यात आली होती. डॉक्टर शशांक देशपांडे, राष्ट्रीय औषधी वनस्पती संशोधन केंद्र व निसर्ग उद्यान. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने या केंद्राचे अधिकृत उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. आदित्य पूर्णपणे बरा झाला होता. तो सूटमध्ये रुबाबदार दिसत होता. त्याच्या बाजूला साध्या पण अत्यंत सुंदर साडीत वैदेही उभी होती. जनार्दन तात्या आणि रामू काका आनंदाने गावकऱ्यांचे स्वागत करत होते. समारंभाच्या मुख्य व्यासपीठावर SP अभय देशमुख
आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. SP देशमुखांनी माईकवर येऊन घोषणा केली, आजचा दिवस या देशाच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. डॉक्टर शशांक देशपांडे यांनी 25 वर्षांपूर्वी शोधून काढलेली कर्करोग रोधक संजीवनी ही वनस्पती केवळ कागदावर राहिली नाही, तर आज त्यांचे सुपुत्र आदित्य देशपांडे आणि वनस्पतीशास्त्रज्ञ वैदेही यांच्या अथक प्रयत्नांमुळे या वनस्पतीपासून कर्करोगावर अत्यंत स्वस्त आणि प्रभावी औषध तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. गावकऱ्यांचे डोळे अभिमानाने भरून आले. त्यानंतर आदित्याला व्यासपीठावर बोलावण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. आदित्याने माईक हातात घेतला आणि समोर बसलेल्या सर्व गावकऱ्यांकडे व वैदेहीकडे पाहिले. 25 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे स्वप्न अपुरे राहिले होते. मला वाटले होते की मी इथे फक्त एक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आलो आहे. पण निसर्गाचा नियम काही वेगळाच असतो. या अबोलीवाडीने मला माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली आणि आदित्याने वैदेहीकडे पाहत एक मंद स्मित हास्य केले. मला माझ्या आयुष्याचा खरा जोडीदार दिला. सभागृहात पुन्हा एकदा टाळ्यांचा आणि आनंदाचा जल्लोष झाला. वैदेही लाजेने खाली पाहू लागली, पण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आदित्य व्यासपीठावरून खाली आला आणि तो वैदेहीजवळ गेला. वैदेही, या संशोधन केंद्राची मुख्य संचालक म्हणून तुझी नियुक्ती करण्यात आली आहे. तुझ्या ज्ञानाशिवाय ही संजीवनी वनस्पती जगासमोर येऊच शकली नसती. आदित्यने तिच्या हातात नियुक्तीचे पत्र दिले. वैदेहीने ते पत्र घेतले आणि आदित्याच्या डोळ्यात पाहिले. आणि या केंद्राचा मुख्य प्रोजेक्ट हेड कोण असणार आहे? तो कायम तुझ्या सोबत असणार आहे, आयुष्यभरासाठी, आदित्य हळुवारपणे म्हणाला. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. संध्याकाळची सोनेरी किरणे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि अबोलीवाडीच्या हिरव्यागार जंगलावर पसरली होती. वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत रानफुलांचा आणि अबोलीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. 25 वर्षांचे रहस्य, द्वेष आणि अंधार मिटून आज अबोलीवाडीत प्रेम, सत्य आणि नवीन आशेचा एक सुंदर सूर्य उगवला होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.